नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार. आपण बघत आहात एक आठवण सोनेरी क्षणाची साठवण. मित्रांनो, आज मी ना शूटसाठी एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये याला आलो आहे जिंतूरला. जिंतूरला कोणाकडं आलो आहे? जिंतूरला आपल्या एलदरीचे खूप जण राहतात, पण मी आज कोणाकडं आलो आहे ना, मी काय करणार आहे आत गेल्यानंतर सांगतो. पण मस्त एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे. या परिवारातल्या एका सदस्याला नाही, 2 सदस्याला आपण आधीच भेटलो आहेत. आता कोणाला भेटलो, काय भेटलं आणि खूप मस्त पर्सनॅलिटी, माझ्या मनातला माणूस. चला आत बघूयात कोण आहे. भाई साहब आ गया घर में. हमेशा की तरह मस्त जंगी चाय वाय स्वागत हुआ. दोस्तों, मैं आज जिनके बारे में आपको मिलाने वाला हूँ, जिनको उसके बारे में थोड़ा सा उनकी जानकारी या उनका फीडबैक या उनका पास्ट क्या है वो मैं बताता हूँ. जन्म 3 ऑक्टोबर 1966. हे परिवार 50-55 किंवा 65च्या दरम्यान एलदरीला आलेलं. जन्म इथंच यांचा झालेला. यांचं नाव आहे श्रीधर जायभाय. आठवलं? श्रीधर दादा. तो शिक्षण कंप्लीट करून एलदरीवरनं मग परभणीला पोलीस खात्यामध्ये जॉईन झाला. हे 2 भाऊ आणि 2 बहिणी. आपण सुनीता ताईला मला असं वाटतं 5व्या का 6व्या एपिसोडला भेटलो. माय पण भेटली आपल्याला. पण माझ्या मनातूनच आवाज यायचा की श्रीधर दादाला एकदाला भेटायला पाहिजे आपण म्हणून मी आलो दादांकडे. दादांचं लग्न 95ला झालं. मी वहिनीला पण फ्रेममध्ये बोलवायचा प्रयत्न करतो. दादाला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. मुलगा अजिंक्य, सध्या तो इंजिनियर आहे, चांगल्या पोस्टवर. मोठं पॅकेज त्याला मिळाले. बस आता नवरी शोधतोय, त्याच्यासाठी तो पुण्याला असतो सध्या. 2 मुलीपैकी ऋतुजाचं लग्न झालं, ती सध्या मुंबईला असते. मस्त श्रीधर दादाने तिचं लग्न करून दिलं, वेल सेट आहे. आणि छोटी राजलक्ष्मी आता छोटी शिक्षण करते. आज हम लोग श्रीधर दादा के मुँह से कुछ उनकी अनसुनी बातें सुनेंगे, मस्त गप्पे शप्पे करेंगे और मज़े करेंगे यार. चलिए मिलते हैं. श्रीधर दादा. नमस्कार श्रीधर दादा. राम राम राम. कैसे हो? मजे में हो. ग्रुप पे बहुत एक्टिव रहते हैं यार आप. हाँ वो कैसे, मतलब रिटायर है अभी? रिटायर हो गया. ये मेरा जो एक आठवण का उपक्रम है, कैसा लगता है? बहुत अच्छा लगता चांगला उपक्रम आहे. हा. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे जर तुम्ही 2 शब्दात या एका आठवणसाठी बोलायचं, तुम्ही काय बोलणार? हे जुन्या लोकांची भेटी होते, ओळख होते, आठवण एक उजाळा भेटतो आपला याला विचाराला. आणि रविवारची वाट बघत असतो मी नेहमी की एपिसोड इतका 7वा का झाला नाही, 8वा का झाला नाही. बरं दादा, मला हे विचारायचं की एलदरीचा काळ कसा होता रे यातला? एलदरी म्हणजे छोटं काश्मीर होतं आपला, परभणी जिल्ह्यातलं काश्मीर. क्या बात. एलदरीसारख्या दिवस कुठंच जाणार नाही. आणि रिटायर झाल्यानंतर मी जिंतूरला घर बांधण्याचं तेच कारण. अच्छा. कधी मध्ये आपले जॉईंट कुठं कधी झाला होता तो? 93ला. नाही, कुठं जॉईनिंग होतं? परभणी डायरेक्ट पोलीस खात्यामध्ये. पोलीस खात्यामध्ये. बरं, म्हणजे ते 92चं ते 93चं बंडल निघे तेव्हा भरती निघे, त्या भरतीमध्ये सगळे झालेले आहेत. बस आपल्या एलदरीचे बरंच तुझ्यासोबतचे आणखी मित्र? जंत्रे होतं माझ्यासोबत, गजानन जंत्रे. आणखी पद्माकर आणि मुजीब होता. मुजीब कोणता? शेख मुजीब. शेख म्हणजे एक ते ड्रायव्हरचा मुलगा होता. कुठे राहायला होते ते? ते आता परभणीला सध्या. नाही, आपल्या एलदरीला कुठे होते राहायला? ते आपल्या पेशकारच्या घरात राहत होता. म्हणजे तुझ्या लाईनला, तुमच्या हो, हो. त्या घराच्या लाईनलाच होते का? हे घर बांधलंय हो, म्हणजे इथंच जिंतूरलाच? जिंतूरला मुद्दाम बांध. अच्छा, आपल्या एलदरीला. एलदरी जाता येते. एलदरीचे जुने मित्र भेटतात. कोणी येणार. माईचा आणि सुनीताताईचा एपिसोड बघितला? हो, बघितलं. कसं वाटलं? नंबर 6चा माय येते का रे दादा इथे? येते. कधी येते? मनामन राहते. आईला आवडतं इथे राहते. नाही, खूप म्हणजे दादा मी एक सांगू का, भाऊ तुझ्यासारखाच असला पाहिजे रे. कारण की म्हणजे बहिणी पण तुझं कौतुक करतात, की म्हणतात की श्रीधर दादा एवढं जीव लावतो. वहिनी पण म्हणजे आम्हाला जाणू देत नाही की वहिनी आमची वहिनी आहे म्हणून. म्हणजे तिनं कधी आम्हाला असं ननंदसारखं ट्रीट नाही केलेलं. असं वाटतं की आमची आणखी एक बहीण आहे. एलदरीच्या काही आठवणी सांगशील का? भरपूर आठवणी. काय सांगू लागलं, भरपूर आठवणी. शिक्षण एलदरीला झालं? जिल्हा परिषदला झालं. ते माझ्या एक क्लासमेट होते बघा, जगदीश जहांगीर. म्हणजे ते सुतार होते ते. हां, आता ते कुठं असतात? ते आता हिंगोलीला. बरं, जगदीश आणखी? निळकंठ वाके. ओके, ते माझ्या घराच्या बाजूला हा, त्यांचं घर निळकंठ वाके. सुभाष कापुरे. ओके, मुरुमखेड्यातले. ब्रह्मखेड्यातला. विलास मुळे. क्लासमेट आहे तुमचे? हां, बालाजी पावडे सांगीतला. बालाजी पावडे. हां. आणि भरपूर होते. म्हणजे रहीम होता, रहीम खापडा. ते कुठे राहायचे? ते ते रसूल ड्रायव्हरचे? हा, रसूलचा मुलगा. हां, उमेश स्वामी.
उमेश स्वामी. प्रसाद हुडपे पण होता का सोबत? नाही, प्रसाद ज्युनियर आहे मला. तुम्हाला ज्युनियर आहे? हो. अच्छा. तिथं फक्त ते केस गेले त्याच्यामुळे. त्याच्यामुळे ते तुम्हाला सिनियर. आणि कसा राहिला कालखंड पोलीस खात्यातला? 30 वर्ष शिकवले बिना म्हणजे डाग, काही डाग न लागताच सर्व्हिस केली. 30 वर्ष नाही मला असा एवढा एवढा सोजळ पोलीसवाला मी पहिल्यांदाच पाहतोय. म्हणजे कुठल्याच अँगल नाही ना पोलीस दिसत सर्व्हिसमध्ये नाही. मला कुठलाही कलंक लागला नाही. नाही लागलाच नाही पाहिजे. अरे दादा हेच कमवलंय. म्हणजे काय होतं ना की पण हे खूप गर्वाने मलाही बरं वाटतं सांगायला, कारण की ही याचीच रसीद आहे की तुझ्या बहिणी माय आजही म्हणते की माझा श्रीधर माझा श्रीधर. म्हणजे एखाद्या छोट्या लेकराला बोलासारखं माय आजही आहे म्हणते. तर आज उभी गेले की हात फिरत तोंडावर. हां. ते नाही ती आपण आणि तिचं प्रेम- चुरून लपूरमध्ये हे घे तुला 100-200 रुपये. हे ना, हे ना. त्याची काही किंमत नाही. पण प्रेम किती खतरनाक आहे ना. कधी बी होते औरंगाबादला है ना. पैसे देतेच काढून. है ना. माय नको माय मला हे पैसे नाही नाही घेऊन जा. खरंच रे माय आहे बाबा. खरंच मला पण आहे ना जीव लावते सगळ्यांनाच. आणि जीव लावणं साहजिक आहे, कारण की त्यांनी लेकरांना संस्कारच तसे दिलेले आहेत सगळ्या दोन्ही. आपण संगीता ताईला पण भेटणार आहोत. मी कालच माझं तिच्याशी बोलणं झालं. बरं दादा मला हे सांगायचं की एलदरीत असताना 10वीपर्यंत शिक्षण तुझं झालं. हो. तर शिक्षणानंतर ड्युटीला लागल्यानंतर लग्न झालं की ड्युटी लागल्यानंतर लग्न. म्हणजे पोलीस बनल्यानंतरच म्हणजे लग्न झालंय? हो. म्हणजे किती वय असेल अंदाजे तुझं? माझं आता 60. नाही तेव्हा लग्नाच्या वेळेस. तेव्हा होतं 28 वर्ष. अच्छा. म्हणजे नोकरी लागेपर्यंत वाटच पाहिजे नाही का. आणि कुठून आहे सासरवाडी? हे आपले मालेगाव. मालेगाव 2 आहेत रे कुठलं ते विदर्भात? नांदेडचं मालेगाव. अच्छा. पोलीस खात्यातच आहे. हो. मग तुमचा भाऊ आला तर लग्नाला. हा आला असेल भाऊ आला. नाही मी पण आलो असतो, पण 95ला मी एलदरी सोडलेलं नाही तर मी तुझं लग्न कधी सोडावं. मोहनचे डान्सचे फोटो आहेत माझ्याकडे. असतील मी शेअर करेल दादाचे. आणि वहिनीचं शिक्षण काय झालंय? ती मॅट्रिक पास. मुलं किती आहेत रे दादा कोणाला? तुला? मुलं मुली? एक मुलगा 2 मुली. मुलगा काय करतो? मुलगा महिंद्रा टेकमध्ये इंजिनियर आहे कुठं? पुण्याला? पुण्याला. ओके ओके. आणि मुलीचा नवरा IIT इंजिनियर आहे मुंबईला. क्या बात. आणि एक मुलगी 12वीला आहे. अच्छा. मित्रांनो श्रीधर दादाची ऋतुजा हिचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं. कारण की काय आहे ना, ही कहाणी मी तुम्हाला सांगतो. ऋतुजाचं लग्नाचं काम माझ्याकडं. आता माझ्याकडं म्हणजे मी काय तुम्हाला आवर्जून सांगतो की माझं स्वतःचं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आहे. मी लग्नाची फोटोग्राफी, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, आपल्या ग्रुपमधल्या कोणाच्याही मुला मुलीचं लग्न किंवा नात्यातलं लग्न असेल तर आवर्जून मला एकदा कॉल करा. मी खूप चांगल्या पद्धतीनं आमचं खूप मोठी टीम आहे. आम्ही फोटोग्राफीचं काम करतो. त्यामध्ये लग्नाचे सगळे फोटोशूट, व्हिडिओ शूट, जे नवीन ट्रेंडमध्ये आहे ती सगळी टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं आम्ही फोटोशूट करून सगळं काही देतो. तर श्रीधर दादाच्या मुलीचं लग्न माझ्याकडं आलं. मी सगळी बुकिंग घेतली. मी लग्नाला येणार आणि लगेच लॉकडाऊन लागलं. कारण की माझ्या मागं पडून पडून माईनं दादानी सगळ्यांनी मीटिंग बसवली. सोहन तुलाच फोटो करायचं, माझ्या मुलीच्या लग्नाचं फोटोशूट तुलाच करायचं. ती मुलगी माझ्याकडे आली नाही का, ऋतुजा पण मला दादा म्हणे मामा तुमच्याकडनंच फोटो काढायचे. खूप चर्चा झाली त्याच्यावर. दादानी नको म्हणताना माझ्या खिशात 25,000 रुपये ॲडव्हान्स टाकली. तुला यायचं म्हणजे यायचं. आता काय झालं, ही 1-2 महिने आधी बुकिंग झाली आणि नंतर दमादमाने लॉकडाऊन लागायला सुरुवात झाली. मी म्हटलं दादा लग्न पोस्टपोन नाही होणार का? नाही यार म्हणे असं झालं तसंच. मग ते काहीतरी 10-5 लोक त्यांची 10-5 लोक अशी जुगाड करून ते लग्न झालं. त्या लग्नाला दुर्भाग्य माझं की तिचे मी फोटोशूट करू शकलो नाही. पण ऋतुजा आता एकदम वेल सेट आहे आणि जावई पण यांचे खूप चांगले आहेत. आणि सांगायचं तात्पर्य या एपिसोडच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत माझं हे काम पोहोचवतो. माझी काही फोटोग्राफीचे मी काही केलेले फुटेजेस तुम्हाला दाखवतो. खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सोहनला आपण लग्नाचं काम द्यावं तर त्या दृष्टीनं पण तुम्ही मला काम देऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. माझ्या मुलाचं लग्नाचं तुम्हाला द्यायचं का? अरे क्या आता तर करणार म्हणजे करणार. ठीक आहे दादा मला हे विचारायचं, एलदरीत तुम्ही जेव्हा एलदरीत आला होता तेव्हा तू किती वर्षाचा होता की एलदरीला जन्म झाला? एलदरी जन्म झाला. एलदरीला जन्म झाला. एलदरी झाला. अच्छा. मग बाबा कधी आले होते म्हटले इथे? बाबा माझ्या पूर्वी आले ते डॅम बांधायच्या अगोदर. हो मग 60ला असते ना, 55-60ला आहे की नाही? मग तिथं आल्यानंतर सगळे झाले काय काय का म्हणजे ते सगळेच परिवार ज्ञानोबा दादा आणि हो सर ज्ञानोबा ते सावली झाला. हां हां मी एलदरी झालो. सुनीताताई, संगीताताई ते संगीता सगळे. बरं मला हे विचारायचं की मग तुम्ही जॉईन झाल्यानंतर तू सगळ्या फॅमिलीसोबतच तिकडे राहायला गेला की एलदरी येऊन अपडाऊन करायचं म्हणजे नाही, एकटा रूम केली, सिंगल रूम केली लग्नाआधी?
मग लग्नानंतर ड्युटी आल्या आराम करायला पाहिजे काय हां, पाहिजे नाही, एक सिंगल रूम केली मग ड्युटी लागल्यानंतर किती वर्षांनी लग्न झालं? 2 वर्ष 2 वर्षांनी लग्न झालं. त्यात परभणी मी नवा मुंड्याला होतो. हम्म. नंतर शहर वाहतूक शाखेला होतो ट्रॉफिकमध्ये. नंतर हिंगोली ग्रामीणला गेलो. हम्म. हिंगोली ग्रामीण औंढ्याला गेलो. औंढ्याहून कुरुंदा गेलो. कुरुंदा वसमतला गेलो आणि वसमतहून रिटायर झालो. बरेच जिल्हे फिरलास मग असं. हो ग्रामीण शहरी ग्रामीण असं सगळीकडनं करून. येलदरीच्या काळामध्ये तुझ्या घरासमोर ते स्टेज होतं, तिथं मनोरंजन, तिथंच ते स्पोर्ट ग्राउंड होतं. काय आहे त्या आठवणी यार कशा? मी 2 नाटकं केली. ते मला आठवतं. औंधा लगीन करायचं आणि 16 वर्ष धोक्याचं. अच्छा, आम्ही वाशिमहून आणले होते डान्सर वंदना शेळके. क्या बात आहे. आणि ते आमच्या संग विठ्ठलराव होते पाटलाचा होता, मी हिरो होतो. हां हां. माझ्यासोबत ओम कापुरे, अच्छा अच्छा अच्छा. बंडू माकोडे अच्छा. हे होते. ते आम्ही तिथं 2 प्रयोग केले तिथले. हां हां. आणि कोळी डान्स केला नैनासोबत. नयना साठेसोबत. राईट. पहिल्यांदा ते पूर्ण तो मिलिंद सॉरी काय त्याचा लिंबाजी चोरमारे, श्रीधर जायबाय, सुरेश झरे, नयना साठे, हा सगळा एक तो आपला ग्रुप होता ते. तो 38 90 काहीतरी ते नॉनस्टॉप कोळी गीत गीत होते त्या काळामध्ये 1989 त्याच्यात घनसावत होता, मी होतो, सायन्ना होता. सायन्ना हो यार, तो सायन्ना कुठं? सायम्मा आणि सायन्ना ही टच मध्ये आहेत का तुझ्या? ते हिंगोलीला आहेत बघा, तहसीलला आहे. बरं, सायम्मा पण आहे. सायमा पण आहे. सायमा परभणी राहते. आणि स्पोर्ट्सच्या विषयी? स्पोर्टमध्ये मी क्रिकेटचा ओपनर बॅट्समॅन होतो येलदरीला. आमचे क्रिकेटचा कॅप्टन डॉक्टर जयस्वाल. अरे क्या बात. सर्व आम्हाला किट वगैरे आम्ही शो घेतला होता, चार्टे शो. त्याच्यातून किट तयार केला. अच्छा. पॅड घेतले, बॅट घेतले आणि डॉक्टर जयस्वाल आम्हाला फार मदत करायचे. अच्छा, ते पण ऑलरेडी स्पोर्ट्समॅनच होते. हो, खिचडी भजे खा, आज आपली मॅच आहे. अच्छा, मी येलदरीचा असून मुरुम खडकून खेळत होतो ओपनिंग म्हणून. क्या बात आहे. नाही, आणि डॉक्टर जयस्वाल जे आहेत ना, ते ऑलरेडी स्पोर्ट्समॅनच होते. व्हॉलीबॉल वगैरे खेळायचे. मला आठवतं, मी बालपणी ते काय म्हणतात त्याला, हनुमान मंदिराच्या खाली जे एक ते हॉल होता, तिथं ते टेनिस खेळ रबभाई आणि टेबल टेनिस रबभाई आणि जसं डॉक्टर जयस्वाल. टेबल टेनिस आपलं त्या मारुती मंदिराच्या खाली. हा, तिथे एक ते कम्युनिटी हॉलच्या बाजूला तिथं आपला नाटकाचा हे स्टेज, हा स्टेजला लागून तिथे एक टेबल लावलेला होता. टकटुक टकटुक आवाज यायचे, ते पांढरा बॉल खेळायचे जयस्वाल. ते फार म्हणजे मुलांना लहान आम्हाला धरून चालायचे. हा. आम्ही शेनगाव वगैरे ट्रॉफी वगैरे जितल्या जवळपास क्रिकेट खेळायला जायचो. आणि स्पोर्ट्ससाठी येलदरी थोडंसं हेच होतं म्हणजे संध्याकाळी टाइमपास म्हणून व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉलचा मी सेंटर होतो. अच्छा, आणि हे विठ्ठल चव्हाण सोबत विठ्ठल चव्हाण त्यांनी ते शूटिंग करायचं आपलं हे लिफ्टिंग. आणि शूटर होते बघा कुमी कोट्टा. अरे त्याला तो जब्बर शॉट बसायचा त्याचा, म्हणजे समोरच्याचे कोपरीच निघायला पाहिजे. कुमी कोटा, इलियास, हरियाडने पासिंग होता. बाबू आम्हाला फार खर्च करायचा. बाबू आम्हाला खेळता खेळा गुटके आणून द्यायचा खायला. छोटा बाबू ना? शेख बाबू. छोटा का? छोटा छोटा 2 बाबू आहेत ना? हो, मोठा आहे. आमचं ते बाबू संग जमायचं. छोट्या बाबू सोबत. छोटा बाबू आणि हरियाडने. ते आपल्या त्या टाकीमध्ये मला नेहमी न्यायचे पिक्चर बघायला. कुठल्या टाकीला? ते आपले ते सोपानरावची टाकी. अच्छा, व्हिडिओलाच टाकी म्हणायचं. काय मनोरंजनाचं साधनच नव्हतं. काहीच नव्हतं सर. आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत गोल्यात बसायचो, गप्पा आहेत. हा, त्या गोलाईला इकडं बाबू गाणं लावायचा, इकडून सुरेश सोरमारे गाणं लावायचा. क्या बात आहे. ते कोणी गझल लावायचं, कोणी काय ऐकत बसायचं. मस्त गाणे. 90चा काळ तो मस्त, म्हणजे तुम्हाला रोमॅन्टिक रोड ऐसा या गजब सारी फूल वूल लगे हुए, मतलब येलदरी की खूबसूरती बहुत ज्यादा. ते किंवा 11 वाजेपर्यंत बसायचं. कोणी आपला कोणाचा वडील आला की भाग, मग अरे किती वाजले बघा म्हणलं की मग घरी जायचं झोपायला. आणि सकाळी उठून 5 वाजता उठून व्यायाम करायचो. व्यायाम करायचे सकाळी त्या मारुती मंदिराला मस्त डबल बार सिंगल बार करायचो मी. हा ना. आणि तिथं ते शाळेच्या मागे लावलेला होता तेच तिथं घनसावत, प्रभाकर घनसावत मेला तो. ते आणि मी दोघं तिथं पहिले. प्रभाकर घनसावत आणि गौतम घनसावत हे दोघं ते भाऊ होते. हा, दोघं भाऊ होते. ते गौतम होता ना कोळी डान्समध्ये. हा, गौतम माझा क्लासमेट होता. गौतम आणि त्याची एक बहीण होती मीनाक्षी घनसावत, ती माझी क्लासमेट. गौतम आणि 2 जण बहीण भाऊ माझ्याच क्लास. प्रभाकर घनसावत माझ्यापेक्षा मोठा होता, पण वयामाला नंबर 1 होता. आणि मी सुद्धा डबल प्रकार फिट होता. तो कशाने मारला? त्यानं त्या येलदरी डॅम सोडला होता ना, त्या पुलावर उडी मारली होती खाली. का म्हणजे सुसाईड केलं की डेअरिंग करून? म्हणजे मी निघतो इथून, पण ते वाहून गेला.
अरे. वाढला त्याच्यात चला म्हणून घर. तुमच्या मित्रांचं जर नाव घ्यायचं आवर्जून असं वाटलं की तुम्हाला एकदम जीवलग म्हणजे आजही तुम्ही त्यांच्या टचमध्ये आहेत किंवा तुम्हाला असं वाटतं की आयकॉनिक आहे त्यांचं नाव मला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी कोण कोण आहेत? मी आपला एलईचे सर्वच माझे मित्र आहेत. त्याच्यात तुझा मोहन मोठा भाऊ होता ना, हां हां त्याच्याशिवाय आम्ही कटिंग करत नव्हतो. हां. तो आमचा तिथला हे म्हणजे फेमस हेअरस्टाईलिस्ट. हेअरस्टायलिस्ट विठ्ठल. त्या दीपक शर्मा एक मेला बघा, दीपक रॉकेलवाला होता. रॉकेल, ते एक माझा मित्र होता. त्यानंतर आपल्या हे विठ्ठल चव्हाण, मारुती नागरे, बरेच आमचे मित्र म्हणजे ते सर्व तुमच्या गल्लीतलेच होते. नाही, तुमचं घरच अशा पॉईंटवर होतं ना ते सेंटरला होतं. हां की ते तुमच्या घराला एकदा तिथून लोक visit करून कपडे जायचंच. कपडे धुवायला जायचे, तिथून रमा धुवायला जायची, हे द्यायचे, माझ्या आईला चिडवायचे. हां. त्या नाही, आता माय तिथं काय आहे ना, तू नाही भेटला की सुनीता ताई तरी भेटायची, हां. नाही तर माय तरी भेटायची. माय स्वयंपाक करून जायची, आणि पोरं घरात येऊन काही पण खाऊन जायची. आमच्या घरातनं काय सजरावच्या होडवे होडवे. होडबे, ज्ञानू शेळके मानकेश्वरचा आहे, हां हां. बालाजी पावडे, हम्म, हे काही नसलं की आमच्या घरी येऊन जेवायचे. हम्म, हम्म. हे झोपायला सुद्धा माझ्यापाशी झोपायचे. इतकं म्हणजे त्यांना आणि आई दिवसभर घरी नसायची. आई नव्हती. आई काही माहीत नव्हती. आई खाऊ द्यायची. आमच्या शेजारी एक रेखा देशमुख होती, ती पण नाटकात काम ती करायची. नाटकात आमच्यासोबत काम हो, करत देशमुख काकांची मुलगी. देशमुख काकाची. हां. ती वाढली ती हां, हां. ती औंधा लगीन करायच्या मध्ये होती माझ्यासोबत. बरं बरं. दोस्तों, बिल्कुल नेचुरल बातचीत चल रही है. कुछ अनसुनी बातों पर श्रीधर दादा रोशनी डाल रहा है, और जो दिल की बातें ना दोस्त, यहाँ इंटरव्यू नहीं चल रहा, बस दिल की बातें गप्पे शप्पे चल रहे हैं. बहुत अच्छा लग रहा है. मुझे ऐसा लग रहा कि भाभी जी को बुलाना चाहिए. तो क्यों ना मैं एक बार, वही ड्रामा है कि मैं नहीं आती, तुम तुम्हारे भाई के साथ शूट कर लो भाई, मेरे को नहीं करना है, लेकिन भाभी को मैं बुलाता हूँ और भाभी से थोड़े से गप्पे शप्पे करेंगे. बहिणी नमस्कार. नमस्कार. कसा आहे आमचा दादा? तुम्हाला तर माहितच आहे. छान, अगदी छान. वहिनी, तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होत्या? मी 18. 18 वर्षाची. हा दादा पाहायला आलता का? नाही, हे पाहायला आलते. है ना. आणि बाबा काय करतात तुमचे? एरिगेशन मध्ये होते. अच्छा, तिथं सर्व्हिसला होते. हो, मालेगावला. मालेगाव आपलं म्हणजे गिरगाव मालेगाव, नांदेड जवळ आहे. तुम्हाला तेलगू येते का थोडी थोडी? नाही, कारण की तेलगू म्हणजे मालेगाव हे आंध्राची बाउंड्री आहे ना. पण नाही येत नांदेड. नाही मला. हां. हो ना, मग नांदेड हो, आता आंध्राची आहे थोडस, पण नाही येत मला. नाही येत ना. आणि शिक्षण कुठपर्यंत झालं तुमचं? 10वी. मला हे म्हणायचं, दादा नोकरीला होता, लेकरं म्हणजे असा फिरतीवर राहायचा का तुम्ही सोबतच राहायच्या? नाही, सोबत म्हणजे फक्त नावाला घर होतं, पण ते बाहेरच असायचे दिवसभर. ड्युटी नाही, ड्युटी नाही. मग काय होतं ना, काही काही ठिकाणी असं होतं की बा आता जसं आज त्यांची हिंगोलीला ड्युटी आहे, तुम्ही हिंगोली राहिले, परत त्यांची बदली झाली परत वसमतला, मग तुम्ही सगळं असं बिराड फिरत बसलात तुम्ही लेकरांना घेऊन सगळे गाव? हो, सगळे गाव फिरले. फक्त कुरुंदा एक गाव असं होतं की खूप खेडं होतं, वसमतून त्यांनी अपडाऊन केलं. मग किती दूर होतं ते? किती? 11 किलोमीटर. 11 किलोमीटर. रोज जाणं येणं हो, रोज जाणं येणं केलं त्यांनी. तिथं मात्र मी गेले नाही. बाकी सगळ्या गावांना सोबत. सगळ्या लेकरांच्या शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. मग लेकरांची पहिली या गावात, हो, दुसरी. चौथी हो दुसरी, हो असं झालं असेल. हो, असंच झालं. आणि पोलीस लोकांचं जीवन माहिती आहे. हो, सगळं तसंच. नाही, मला आणि तिचं सगळं. हा मला म्हणजे पोलीस म्हणून कधी एक्सेप्टच नाही, कारण की असा पोलीसवाला मी पाहिलेलाच नाही. एवढा प्रेमळ नाहीच राहत. नाही, आणि यांचं एक तत्व होते, कोणाचं खायचं नाही, कोणाला द्यायचं नाही. नाही, चांगलं आहे ना. आणि तसे करून ना पोलीसमध्ये जगणं कठीण होतं, पण त्यांनी असं म्हणजे काय ऊसाच्या याच्यातून शेतातून जाऊन पालोळा लागू नाही दिला. हा खूप मोठं याला धैर्य लागतं. आणि ह्या फॅमिलीच असं. बरं, फॅमिलीचा विषय आला तर संगीताताई, सुनीताताई ननंद म्हणून कशा आहेत? नाही, बहिणीच मला कधीच, बहिणीसारख्याच ननंद मला कधी त्या वाटल्याच नाही. खरं ते सांगू का, जेव्हा मी मालेगावहून गेले, माझे पण बाबा कॅम्पत राहायचे आणि यांचे वडील कॅम्पमध्ये. मला जेव्हा आमचं माहेर सुटलं तेव्हा वाटलं हे दुसरं माहेरच भेटलं मला. कधी असं वाटलंच नाही की आपण सासरी आलो म्हणून. खूप प्रेमळ सगळे. आई नाही, दोघी छान. आणि सुनीताताईचा मुळात स्वभावच आहे ना, ती हसमुख आहे एकदम. म्हणजे मला असं, आमच्या आईचं नाही चालले जमते. हा, ते सगळ्यात महत्वाचं असतं. कारण की जेव्हा सासूला असं वाटतं ना की सून नसून लेक घरात आली परत एक, किंवा सुनेला जेव्हा वाटतं ना की सासू नसून आईच आहे, तर तेव्हा मग ते घराचं नाही, आईचं माझं जास्त पटतं.
असं नाही कधी असं कधी वाकडं असं विकडं असं. आणि संगीताताईला तर एकदम हसमुख चेहरा, ती तर ताई तर सांगू का, कधी ताईनं मला आज इतकं वर्ष झालं कधीच मला बोलल्या नाही की उलट काही. मी म्हणते नाही तर ननंद भाऊजायामध्ये एक असतं कधीतरी, पण संगीताताई सुनीताताई दोघी पण नाही बोलल्या कधी. अजिंक्यचं लग्न कधी करणार? पाहणं सुरू आहे, यावर्षी जमलं तर करून टाकू. क्या बात. इंजिनियर मुलगी पाहिजे मला. हा? इंजिनियर मुलगी पाहिजे मला ते. अच्छा, मुलगी त्याच्या याचीच पाहिजे. त्याचे हां आणि मग स्थळ सुरू झाले. सुरू झालेत, पण कुठं आम्हाला आवडत नाही, कुठं त्यांना कुठं तरी कमी पडतो तो. हा, मग याला जमत नाही, कारण की तो आता जॉब करतो म्हटल्यानंतर काय आहे ना की लोक आता मुलं त्याच्या लेवलचेच बघणार ना. हा, इंजिनियर आली तरी दिसायला कुठं तरी आवडत नाही म्हणा किंवा आता असं ते ठीक व्हायला, आहे, पण येईल. म्हणजे सुरू केलं तुम्ही हा, बरं. सुरू केलं. आणि छोटी मुलगी आता शिक्षणच करते. हो, 12वीला आहे. जावई काय करतात? जावाई इंजिनियरच जावयांचं कसं ट्रीटमेंट आहे? छान आहे. तुम्हाला बोलवलं होतं ना, पण आलं हा लक्षात. मी सगळं ऑन कॅमेरा सांगितलं. जावई शांत आमचा. आणि काय मुलबाळ दीदी? नाही ना काहीच नाही. बरं, आणि मला हे म्हणायचं की दादांना तुम्ही कसं ट्रीट करता? त्याची ड्युटी वगैरे, सकाळी डब्बा बनवून देणं, हे म्हणजे आता रिटायर झाल्यापासून घरात दांगुड हे का नाही शांत? नाही शांत. उलटा पहिल्यापेक्षा ते शांत झालेत आता, असं म्हणावं लागेल. जेव्हा ड्युटीच्या काळात थोडेसे होते रागिष्ट, पण आता शांत कारण झाले. की त्यांना ते दिवसभर नको त्या लोकांना डोकं लावायचं, परत आणि बायकोला. डब्बे वगैरे करण्याचं म्हणा तर जिथं त्यांची ड्युटी होती तिथं मी होते, म्हणून असा डब्बा द्यायचा प्रसंगच पडला नाही. तो येऊन जेवायला यायचे. हा, आणि पोलीस स्टेशन जवळ. हा, जवळच असायचं. मग ते जेवून जायचे, म्हणून डब्बा कधी फक्त करून द्यायला पडला तर माझं व्हायचं. सकाळी लवकर द्यायचे, 8-8:30ला डब्बा. मी आशा करतो की माझ्या एपिसोडला तुम्ही पसंती देत आहात. आणि जर आत्तापर्यंत माझ्या या एक आठवण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना मित्रांनो, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आपल्या मित्रांना पाठवा, शेअर करा. मित्रांनो, आर्थिक सहाय्यता तुम्ही मला या एक आठवणला करू शकता, योगदान देऊ शकता. मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा QR आणि अकाउंट डिटेल देत आहे. तर शक्य होईल तेवढी तुम्ही मला या सिरियलला, या शृंखलेला सुरळीत चालण्यासाठी योगदान करा. आणि बघत राहा एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. मी पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एक चांगल्या आयकॉन पर्सनला घेऊन येणार आहे. तोपर्यंत बघत राहा एक आठवण, सोनेरी क्षणाची साठवण. थँक्यू सो मच.